नमस्कार मंडळी, मराठी मनोरंजन कला विश्वातून यावेळी अतिशय दुःखद बातमी समोर येत आहे। मराठी दिग्गज अभिनेत्री दया डोंगरे यांचे वृद्धापकाळाने निधन झाले आहे। त्या वयाच्या 85व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या मृत्यूनंतर मनोरंजन कला विश्वात शोककळा पसरली आहे। त्यांच्या जाण्याने संपूर्ण सिनेसृष्टीत हळहळ व्यक्त होत आहेत। अनेक चाहत्यांनी, कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे। त्यांच्या सिनेमांनी मराठी सिनेसृष्टीत एक वेगळीच ओळख निर्माण केली। 1940 साली पुण्यामध्ये जन्मलेल्या दया डोंगरे यांना कलेचा वारसा पिढ्यानपिढ्या त्यांच्या घराण्यातून चालत आला होता। त्यांच्या आई यमुनाबाई मोडक या प्रसिद्ध नाट्य अभिनेत्री होत्या। त्यांनी अनेक चित्रपटातून प्रेक्षकांचं मनोरंजन केलं। मराठी चित्रपटसृष्टीतून उंबरठा या चित्रपटातून दया डोंगरे यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं। त्यानंतर त्यांनी खट्याळ सासू, नाठाळ सून, कुलदीपक, नवरी मिळे नवऱ्याला, 4 दिवस सासूचे या चित्रपटांमधून त्यांनी नकारात्मक भूमिका साकारल्या। त्यांची खास्ट सासूची भूमिका चांगलीच चर्चेत राहिली। आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे अभिनेत्री दया डोंगरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली।